या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते, तीही आपण बघूयात आणि ही बातमी थेट समोर येते बीडमधून। बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागलेत। स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल आढळलेत। सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये असल्याची माहिती आहे। तर बड्या नेत्याला देखील याच मोबाईलमधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बडे मासे यामुळे हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र आपण जर बघितलं सरपंच हत्येप्रकरणी हा मोठा पुरावा आता हाती लागलेला आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात। माधव, बीड मधल्या सरपंच हत्येप्रकरणी मोठा पुरावा हाती लागला असल्याचं कळतंय, काय नेमका पुरावा आहे? शेजल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता चौकशीला वेग आलेला आहे। सीआयडीनं या चौकशीला वेग दिला आणि त्यामध्ये आतापर्यंत जी महत्वाची माहिती समोर आली आहे ते म्हणजे या गुन्ह्यामध्ये सापडलेली स्कॉर्पिओ गाडी आणि त्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडलेले आहेत। सीआयडी सखोल चौकशी सुरू केली, वेगानं त्याची सगळी तपास यंत्रणा हलवलेली होती आणि त्यामध्ये 2 मोबाईल सापडले आणि त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करत असताना, त्यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ असल्याची शक्यता आहे। सोबतच त्याच मोबाईल मधून काही महत्वाच्या व्यक्तींना फोन केल्याचंही कळतं आहे। सूत्रांनी माहिती दिलेली आहे की ते मोबाईलमध्ये अत्यंत महत्वाचा डेटा आहे आणि तो आता सीआयडीने आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळं या मोबाईल मधून मोठा खुलासा सुद्धा होऊ शकतो आणि सगळ्यात मोठा धागा या सगळ्या खुनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचबरोबर यामध्ये कोण कोण सहभागी आहेत की कोण कोण यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टी सीआयडीच्या तपासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळं सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे 2 मोबाईल त्या स्कॉर्पिओ मध्ये सापडलेले आहेत। निश्चितच या संदर्भातली अधिकची अपडेट पुढे देखील तुमच्याकडून घेत राहू। माधव, तुर्तास धन्यवाद। आपण एकंदरीत बघतोय बीड सरपंच हत्येप्रकरणी मोठा पुरावा आता हाती लागलेला आहे, त्यामुळे आता तपासाला वेग आला असल्याचं आपण बघतोय। मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन करण्यात आला असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे सध्या जे राजकीय वातावरण या प्रकरणावरून ढवळून निघालंय त्यामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही।